तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि माझ्या दुनियेत तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे 14 एप्रिल. तर बघू शकता किती छान असे घरं सजवलेत, बघू शकता तुम्ही. तर आपण जाणार आहोत रोडला. तर दाखवते तुम्हाला जयंतीची कसं केलं आहे, कसं नाही तयारी. तर बघत राहा तुम्ही रेग्युलर माझा व्हिडिओ. तर आम्ही निघलो घरातून बाहेर आणि तुम्ही बघू शकता किती छान असा मेकअप करून मुली, बायका, लहान मुलं मस्त रस्त्याने चालले होते. इतकं छान वाटत होतं आणि सगळीकडे लाईट. आणि जसं आम्ही पुढे चाललो, म्हणजे पुढे गेलोच होतो, तिथे एकदम मस्त असा DJ चालू होता. तुम्ही बघू शकता इतका एन्जॉय करत होते, खूप नाचत होते. मुलं मुली बायका खूप नाचत होत्या. आणि इथे ना एक छोटी मुलगी रमाई झालेली आहे आणि एक छोटा मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेले. तर ते इतके गोड दिसत होते, तुम्ही बघू शकता. या रिक्षामुळे दिसलं नाही आणि मी जेव्हा दिसले ते मला त्यांनी हात केला त्यावेळेला ना त्यांचा फेस व्हिडिओमध्ये आला नाही. सो ते दिसले थोडे. आणि बघा ना फोटो किती छान दिसत होते डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे. खूप छान वाटत होतं आणि इतके मस्त असं चाललं होतं. आणि मुलं खूप मस्ती केली, मुलींनी बायकांनी खूप डान्स केला त्यांनी. मी सगळं बघितलं. आणि पुढे तर हे तर सुरुवात होती रस्त्याने, पण पुढे तर इतका एन्जॉय करत होत्या ना, खूप नाचत होत्या. मी तर म्हणते अर्ध्या नाशिककरांच्या चपला तुटल्या असतील, इतक्या नाचल्यात मुली. खूप एन्जॉय केला. आणि इथून खूप ट्रॉफिक होती, जाता येत नव्हतं. तरी पण आहोनी कशी गाडी घेतली साईडनी. तुम्ही बघू शकता, इकडे बघा, बघू शकता कसे नाचू राहिले. खूप मजा येत होती. आपल्याला जायचं होतं बिटकोला, तर आपण तिथे थांबलो नाही, कारण जर थांबलो असतो तर पुढे रस्ता आणखी पॅक झाला असता, आपल्याला जाता आलं नसतं. तर चला पुढे दाखवतेच मी तुम्हाला, बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ. तर तुम्ही बघू शकता आपण आलो आहोत बिटकोच्या ब्रिजवरती. आणि बघा कसला नजारा दिसतोय. ही सुरुवात आहे, अजून एकही मिरवणूक आलेली नव्हती, जस्ट पब्लिक येत होती. अजून खूप साऱ्या मिरवणूक यायच्या बाकी होत्या, पण आपल्याला रिटर्न आलं नसतं, गाडी आपली यायला खूप प्रॉब्लेम आले असते, म्हणून आपण लवकर आलेलो आहोत. तरी पुढे तुम्हाला मी दाखवते. आपण इथे खाली जाणार आहोत, हे ब्रिजवरतून दाखवते मी तुम्हाला. तर खूप पब्लिक आलेली होती आणि खूप भीमसैनिक आलेले होते, तुम्ही बघू शकता. खूप मजा करत होते. सो आपण इकडनं निघलो खाली. आता आपल्याला इकडेच खाली जायचं आहे. तर इकडचा एक रस्ता बंद केलेला होता, आता आपल्याला फिरून जावं लागेल इकडे. तर ही एंट्री आहे, पुढे जायचं आहे आपल्याला. तर बघू शकता किती मस्त इकडे पण केले, खूप ठिकठिकाणी केलेले होते स्टेज. तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे स्टेज होते आणि घोषणा चालू होत्या. सो मी सगळे थोडं घ्यायचे प्रयत्न केले, सगळ्यांचं घेतलं मी थोडंसं म्हणजे सगळ्या स्टेजचे. आणि इकडनं आपण निघलो पुढे. तुम्ही बघू शकता पब्लिक आताशी येत आहेत हळूहळू. खूप गर्दी होणार आहे पुढे, आणि पुढे तर खूपच गर्दी आहे पुढे पुतळ्याकडं. तर चला कंटिन्यू बघत राहा. त्यानंतर आपण इकडे पुढे आलो. तुम्ही बघू शकता पुढे किती मस्त आहे. आणि असं यात्रा भरल्यासारखी भरली होती, म्हणजे खूप काही खेळण्या वगैरे लहान मुलांसाठी आलेल्या होत्या. आणि बलून होते मस्त, खूप सारे बलून होते. ते बलून बघून खूप छान वाटत होतं. आणि बाबू बोलत होते सगळे बलून घ्या, म्हणजे ते जो विकायला आलेला होता ना ते सगळे बलून घ्या. म्हटलं इथे का आपल्याला दुकान चालू करायची काय, एकच घ्यायचा. त्याला एक बलून घेऊन दिला गॅसचा, पण तो ऐकतच नव्हता. तो म्हणत होता मम्मा मला ते पूर्ण बलून पाहिजे. इथे बघा फोटो, मुलींसाठी फोटो काढण्यासाठी किती छान केलेले आहे. आय लव्ह जय भीम. आणि इकडे कमान आहे. आणि तुम्ही बघू शकता बलून तुम्हाला दिसत आहे ना समोर, किती छान दिसत होते.
आणि इथे तुम्ही बघू शकता गरिबासाठी बोलत होते का शिक्षणासाठी तुमच्याकडून जसं होईल तसं तुम्ही द्या. कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच शिकवलं आहे, शिका, संघर्ष करा, लढा. मुलींना खूप त्यांनी हे केलेलं आहे मुलींसाठी. आज चूल आणि मूल, एक बाई फक्त चूल आणि मूल म्हणूनच राहिली असती. पण खरंच खूप उपकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्यावर, की आज मुली शिक्षण घेऊन नोकरी करतायत, त्यांच्या इच्छेने जगतायत. त्यांचे कितीही आभार मानले तरी खूप कमीच आहेत. आणि इथे बघा बाबूचं चाललं होतं गाडी घ्यायचं, ही घेऊ का ती घेऊ, ती घेऊ का ही घेऊ, काहीच आवडत नव्हतं त्याला. आणि मग काय मला दिसला हा प्रसाद, मग मी गेले धावत पळत. आणि तुम्ही बघू शकता इथे आपण घेतला मस्त प्रसाद. खूप छान भात आणि शिरा होता आणि खूप यम्मी होता. आणि इथे खात होती मी आईस्क्रीम. मी घेतली, बाबू बोलला मला नको आहे, तर मी बळजबरी बाबूच्या तोंडात घातली. आणि तुम्ही बाबूचे रिॲक्शन बघू शकता. त्याला खूप थंड लागलं. आणि तुम्ही बघू शकता आपण फायनली पोचलो आहोत पुढे. काहीच गर्दी, एवढी गर्दी होती पण एवढी नव्हती जेवढी होईल नंतर, तेवढी नव्हती. तर मला पुढं जाता नाही आलं जास्त. मी इथूनच व्हिडिओ घेतला कारण बाबूमुळे मी नाही गेली. त्याला येत होती झोप आणि तो मला पुढे जाऊ देत नव्हता. सो मी इकडनंच माझ्याकडून होईल तेवढा व्हिडिओ घेतला. आणि खूप छान वाटत होतं तिथे, खरंच खूप छान वाटत होतं. म्हणजे मला बाबूमुळे जास्त पुढे जाता येत नाही केव्हाही, त्याच्यामुळे मी लांबूनच घेतला आणि बस एवढंच. आणि मग आम्ही खूप मज्जा करून निघालो घरी. आणि आम्ही घरी निघत होतो आणि लोक येत होते आणि आम्ही घरी चाललो होतो. कारण नंतर गाडी काढायला आम्हाला 12-1 वाजला असता बाहेर. त्यामुळे आत्ताशी मिरवणूक येत होत्या आणि आम्ही घरी जात होतो. तर तुम्ही बघू शकता कसं इकडनं पण येत आहे तिकडनं. आणि हे बघा आम्ही ब्रिजवरून घरी जात होतो तेव्हा इकडनं एक मिरवणूक आली होती जेल रोडची. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. म्हणजे इथून पुढं आता खूपच गर्दी होणार आहे. त्यामुळे आम्ही पटकन बघितलं वगैरे सगळं आणि घराकडे निघलो ना. कारण नंतर बाबूही झोपतो, त्याला झोप येत होती. त्यामुळे आम्ही सगळीकडे फिरलो, एन्जॉय केलो आणि घराकडे निघलो. तर इकडे पण बघा तुम्ही, इकडे पण इकडून मिरवणूक होती ती. इकडे बघितलं तर इकडून सगळीकडून येत होत्या. आता ह्या सगळ्या मिरवणूक जातील तिथे पुतळ्यापाशी. आणि तुम्ही बघू शकता इतकी ट्रॉफिक जाम झाली होती, म्हणजे गाड्यांची लाईनच लागली होती. तर तुम्ही बघू शकता या गाड्या कधी निघतील आणि काय. चला तर मग आजसाठी एवढंच. कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.